नमस्कार, BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। बेडग येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाण्याने कावीळ, मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। आणखी 43 मुलांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले। बेडग येथे समर्थ आश्रमशाळेतील 20 मुलांना दूषित पाणी पिऊन कावीळ झाल्याची लक्षणे दिसून आली असून शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात मुले उपचारासाठी दाखल आहेत, तर 6 मुलांचा डिस्चार्ज झाला आहे, तर यातील एक अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल आहे। शाळेतील या 4 दिवसात आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 43 संशयित मुलांचे रक्त तपासण्यासाठी देण्यात आले आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। 14 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब तसेच ताप येण्याची लक्षणे दिसून आली होती। दिनांक 27 रोजी या शाळेतील 10 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने मिरज शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बेडग येथील समर्थ आश्रमशाळा बेडग मालगाव रोडवर असून 1ली ते 10वी पर्यंत शिक्षणाची सोय असून सुमारे 550 विद्यार्थी शिकत आहेत। येथीलच विद्यार्थ्यांना दूषित पाणी पिऊन कावीळ झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। याबाबत पालकांनी घाबरून जाऊ नये। मुलांच्यात लक्षणे दिसून आले तर शाळेची व प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा। आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत, असे मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबिकाई यांनी सांगितले। तसेच शाळेचे संचालक अशोक ओमासे बोलताना म्हणाले की बेडग स्वामी समर्थ शिक्षण संस्था बेडगचा अध्यक्ष। बेडग येथे 1999 पासून स्वामी समर्थ आश्रमशाळा या नावाने 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग चालू आहेत। तिथे 545 विद्यार्थी चांगल्या रीतीने शिक्षण घेत आहेत, परंतु गेल्या आठवड्यात 14 फेब्रुवारीपासून मुलांना ताप येणे, कणकण याची जरा कुणकुण लक्षणे दिसून येत असता आम्ही बोरच्या पाण्याची तपासणी केली। कारण मिरज ते बेडग रस्त्याचं काम चालू असल्यामुळं ड्रेनेजचं पाणी रस्त्या गटारात मोडत असल्यामुळं बोरला दूषित झाले असल्यामुळे शंका आल्यानंतर आम्ही सोमवारी 16-17 तारखेदरम्यान बोर मारली, मुलांच्यासाठी व्यवस्थित सोय करून दिली। परंतु गेल्या गुरुवारपासून मुलांची कावीळची 1-2 पेशंट दिसायला लागल्यानंतर आम्ही दवाखान्यात गेल्या मंगळवारपासून आरोग्य PCOमधल्या सगळ्या डॉक्टरच्या टीमने सर्व मुलांचे रक्त, लघवी तपासणी केली। तरी त्यातील आज अखेर एकूण 17 मुलं कावीळ सदृश दिसून आली। त्यातील 5 पेशंट अगदी व्यवस्थित झालेले आहेत आणि आत्ता सध्या मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटलला 6 पेशंट ॲडमिट आहेत। आम्ही आमच्या शाळेच्या शिक्षकाच्या सगळ्या टीमनं मुलांची व्यवस्थित देखरेख करून व्यवस्थित मुलांच्यावर लक्ष आहे। गेल्या 25 वर्षापासून शाळा व्यवस्थित आहे, शिक्षकांचं काम व्यवस्थित आहे। आम्ही संस्था चालक या नात्यानं मुलांच्या आरोग्याची काळजी पूर्वीपासून बी घेत आलेलो आहे आणि आत्ताही अगदी व्यवस्थित काळजी घेत राहू।